मित्रांनो नमस्कार. कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आलो आहोत चंद्रकांत रामचंद्र होनकळस या एका 82 वर्षाच्या हुरहुन्नरी कलाकार तरुणाकडं. त्यांच्या आपल्या शिल्पकलेबद्दल आपण माहिती घेत आहोत. सुरुवात करतोय आपण जय हरी विठ्ठल या गजराने सुरुवात करतोय आपण. विठ्ठल रुक्मिणी यांचं जे शिल्प आहे, जे आपल्या होनकळस सरांनी तयार केलंय, त्याविषयी आपण आता माहिती घेतोय. सर, या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या या शिल्पाविषयी थोडीशी माझ्या प्रेक्षकांना आपण माहिती द्या. हे बनवलं कसं, ही अंतःप्रेरणा तुम्हाला कशी आणि कुठून मिळाली? माझे एक मित्र आहेत टेक्निकल, ते डाईज वगैरे करतात, मेकॅनिकल साईडला डाईज वगैरे करतात. तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की होनकळस आपल्याला तुम्ही शिल्प वगैरे करता, तर मला एक विठ्ठल रुक्मिणीचं असे मूर्ती करून पाहिजे, त्याची मला डाय करायची आहे. तर ते मला साधारण 4 इंचाची असं करायचं आहे. त्या निमित्तानं काय करता येईल मला, तुम्ही मदत कराल का बरं, किंवा काय करता येईल त्याचा आपण विचार करू. अच्छा. मी म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही. तर त्यांनी मला मग मी म्हटलं जर तुम्हाला डाय करायचं असेल तर डाय तुम्हाला असे करता येणार नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला डाय करण्यासाठी ते जर मॉडेल तयार करायचं आहे, ते मॉडेल तुम्हाला ग्राफाईटमध्ये तयार करावं लागेल. अच्छा. हो का? मग त्याच्यामुळे मग ग्राफाईट म्हणजे काय असतं, म्हणजे जसं आपले पेन्सिल असते ना, त्या पेन्सिलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे ग्रेड असतात. हो. पण टेक्निकल साईडमध्ये जेव्हा डाईज वगैरे करतात ना, त्यावेळेला ह्याचा ग्राफाईटचा उपयोग करतात. मग ते म्हणाले की माझे एक मित्र आहेत, तर ते ह्याचं काम करतात. तर त्यांनी त्यांच्याकडून मला एक पीस आणून दिला. आणि मग त्याने मी म्हटलं ह्याच्यावरती मी माझं टूल आहेत ना, माझ्याकडे टूल्स आहेत काम करते, त्याच्यावर मी जर कार्य वगैरे कोण पाहिलं, म्हटलं हे चालेल, ह्याच्यामध्ये असं आपल्याला करता येईल. मग त्यांनी मला 4-4.5 इंचाचा असा एक पीस आणून दिला. आणि त्याच्यावरती विठ्ठलाच्या मूर्तीचा फोटो पाहून मी हे कार्य रोज थोडं करतो होतं. हे करत असताना कार्बाईडमुळं कपडे खराब होत होते, डोळ्यावरती हेत होतं, आजूबाजूला वगैरे हेत होतं. चालत तरी आजूबाजूला त्याचे हे पडत असते, त्यामुळे संपूर्ण घाण होतं. पण तरी पण मी तशा पद्धतीमध्ये हे काम करण्याचा प्रयत्न केला. एकही दिवशी सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत मी काम करतो. माय गॉड. ते मित्र आले, ते म्हणाले अरे मला काय उंकत बस करा जरा, उठा जरा, काय तर इकडे तिकडे जरा फिरा जरा. तर ते एकदा मूड आला की मग ते राहावं लागतं. अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही हे केले. आणि हे डाय करताना टेक्निकल ह्याच्यामध्ये स्पार्क इरोजन म्हणून एक पद्धत असते. अच्छा. स्पार्क इरोजन. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, जे मॉडेल आहे ते मॉडेल ग्राफाईटमध्ये आहे, त्या ग्राफाईटला आम्ही करंट पास करतो. त्याला करंट दिलं आणि खालच्या बाजूला ज्याच्यावरती तुम्हाला त्याची प्रतिकृती करायची आहे, ते खालच्या बाजूला मटेरियल असतं, ते डायचं मटेरियल असतं आणि ते केरोसिन मध्ये असतं. ते स्पार्क लाईट असं जसं आपण ठिणग्या म्हणतो ना, अशा ठिणग्या पडतात. आणि जसे ते मॉडेल असेल तशा पद्धतीने ते डाय तयार होते. तर अशा पद्धतीने डाय केलेलं आहे. आणि जे हे दोन्ही विठ्ठलाच्या मूर्ती ना, हे डायमध्ये ॲल्युमिनियम कास्टिंगमध्ये केलेलं आहे. माय गॉड. मित्रांनो, या मूर्तीवर तुम्हाला मी फोकस करून दाखवलेलंच आहे. तुम्हाला लांबून हे ॲल्युमिनियममध्ये बनवलंय हे तर कळणारच नाही. त्याच्यानंतर आता आपल्या होनकळस साहेबांनी सांगितलं की स्पार्क इरोजन टेक्नॉलॉजी आणि ग्रॅफाईटमध्ये हे बनवलेलं आहे. ते बनवताना सकाळी 9:30 ते दुपारी 4:30 एक कलाकार बसतो. ही समाधी लागणं जे म्हणतात ना, मग तो रायटर असेल, तो पेंटर असेल, तो स्कल्पचर करणारा असेल, ही समाधी लागणं जे आहे ना, हेच महत्त्वाचं असतं. आणि त्या 8 तास बसलेल्या व्यक्तीला कोणीही डिस्टर्ब केलं नाही, म्हणून त्याच्या कुटुंबियांना पुन्हा मी क्रेडिट देतो की त्याच्यानंतर या विठ्ठलानीच त्यांच्याकडनं हे बनवून घेतलं, करवून घेतलं. याच्यावर सुद्धा एक कलाकार म्हणून तुमचा आमचा विश्वास नक्कीच असतो. चला, ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या या शिल्पानंतर आपण विठ्ठलाची एक चंदनामध्ये बनवलेली मूर्ती आहे तिच्याकडे वळतोय. त्याच्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. होनकळस सर, हा विठुराया चंदनाच्या तुम्ही एका लाकडामध्ये बनवलेला आहे, तर ह्याच्याविषयी थोडंसं सांगा. हे बनवण्याचं प्रयोजन काय असेल? हे विठ्ठलाची मूर्ती आम्ही ज्याला विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर एकाने आम्हाला त्या माझ्या मित्राला सांगितलं की याने विठ्ठलाची मूर्ती मला चंदनामध्ये करून देतील का, ते त्यांना विचारा. आणि तो माणूस होता, तो बेळगावचा होता. त्याची शेती असेल तर काय माहीत नाही, पण त्यांनी साधारण 1 फुटाचा चंदनाचा ठोकळा आम्हाला दिला होता. अच्छा. आणि आता चंदनामध्ये काय, चंदन जे असतं ते ठोकं जे गाभा आहे, त्या गाभ्याच्या सेंटरला असतो. तर मी करताना बाजू चौकोन असा तयार करून घेतला. आणि तो चंदनाचा गाभा मध्ये कसा येईल हा विचार करून बाकीचे जे लोक असेल ते मटेरियल काढून हे विठ्ठलाची मूर्ती चंदनामध्ये केलेली आहे.
अतिशय सुबक, अतिशय छान मूर्ती आहे. साधारण ही मूर्ती आता किती वर्षापूर्वी बनवली तुम्ही, काय आठवतं? तर साधारण 1 वर्ष झालं असेल. अच्छा, म्हणजे आत्ता आपल्या या कलाकाराचं वय आहे 82. तुम्ही विचार करा मित्रांनो, 80च्या पुढं माणसाला नीट चालता येत नाही, माणसाला नीट बोलता येत नाही. तर हे जे काय त्यांचं टिकून आहे आरोग्य, असंच टिकलं पाहिजे एवढीच या विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. आणि आपण त्यांच्या नेक्स्ट शिल्पाकडे वळतोय. ते आहे गौतम बुद्धाचा मुखवटा. आता हा जो मुखवटा आहे किती हुबेहूब बनलाय तुम्ही पहा. कॅमेऱ्यावर मी तुम्हाला दाखवतोय. आणि मग हा कशातनं बनवला वगैरे आपण होनकळस सरांकडनं माहिती घेऊ. सर, या गौतम बुद्धाच्या मुखवट्याविषयी सांगा जरा. गौतम बुद्धाचा मूर्ती करण्याचा माझा उद्देश आहे, ज्या वेळेला मन आपलं विषण्ण होतं, हा, मन आपलं विषण्ण होतं, हा. तर त्यावेळेला आपलं कुठेतरी आपल्या मनशांतीची आवश्यकता असते. येस. म्हणून आपण एकाग्रतेचा प्रयत्न करतो. हा. तर मला असं वाटलं की गौतम बुद्ध एक अशी व्यक्ती आहे, त्या गौतम बुद्धाचा असा चेहरा आहे की जे पाहिल्यानंतर मला काहीतरी शांतता वाटेल, माझ्या मनाला समाधान वाटेल, म्हणून मला ही स्फूर्ती केली. आणि ही जी मूर्ती आहे ना, ही मी लाकडामध्ये केलेली आहे. अच्छा. वुडनमध्ये कार्विंग करून. हा. माझे एक मित्र होते, ते म्हणले आपण वुडनमध्ये तुम्ही केलं ना, त्यांचे फाउंड्री आहे, हा. ते म्हणले आपण इथं मेटलमध्ये करूया. तर वा. हे 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 मूर्ती अल्युमिनियम मेटलमध्ये अल्युमिनियम मेटलमध्ये रस ओतून तयार केलेली आहे. माय गॉड. म्हणजे आधी तुम्ही वुडन मध्ये केली होती. अगोदर वुडनमध्ये केले. Okay. त्या माझ्या मित्राने सांगितलं की आपण फाउंड्रीमध्ये याचं आपण कास्टिंग करूया. ते माझ्या मित्राने हे केली. मित्रांनो, कलाकाराला प्रेरणा कशी आणि कुठून मिळेल हे काही सांगता येत नाही. जसं आपण म्हणतो ना, कवी, त्याला कधी कुठे काय सुचेल, मग ती रात्र आहे, अपरात्र आहे, कोणती वेळ आहे, काही माहित नाही, तो प्रवासात आहे का कुठे बसलाय. इट इज इममटेरियल. म्हणून ही मन जेव्हा खिन्न होतं, मन जेव्हा विषण्णता एक प्रकारची मनामध्ये असते, तेव्हा यांना प्रेरणा मिळाली की आपण गौतम बुद्धाच्या मुखवटा बनवूया. आणि बुद्धं शरणं गच्छामि. आपण जे गौतम बुद्धांकडे पाहतो, त्यांच्या मूर्तीकडे पाहतो, ती कमालीची, प्रत्येक व्यक्तीला शांतता देणारा त्यांचा हा चेहरा आहे. त्यांचे डोळे, त्यांचं नाक आणि त्यांची ती जी मुद्रा आहे, थोडंफार ते ध्यानस्थ बसल्यासारखी मुद्रा आहे, पण डोळे थोडेसे उघडे आहेत. म्हणूनच अशा या कलाकाराला मनोमन मी खूप खूप नमन करतो. आणि पुढच्या आपण शिल्पाकडे वळतोय. एक पर्दानशीन स्त्रीची हे एक शिल्प आहे आणि हे या चित्रावरून काढलंय. याच्याविषयी थोडीशी आपण होनकळस सरांकडनं माहिती घेऊ. हे कोणत्या मटेरियलमध्ये बनवलंय? हे जे मटेरियल ना, हे पाषाणामधून, हा. दगडामधून हे बनवलेलं आहे. तर आता हे मला असं वाटत होतं की आपण क्लेमध्ये काम केलेलं आहे, प्लॅस्टरमध्ये काम केलेलं आहे, वुडनमध्ये काम केलेलं आहे. हा. मग आता आपण आणखी जरा पुढं काम करण्याचा प्रयत्न करूया. मग एका मित्राला मला सांगितलं की मला दगडामध्ये मला ह्याचा शिल्प तयार करायचं आहे. हा. आणि अशा प्रकारचं शिल्प हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये आहे. अच्छा. ते काय मला हे व्हॉट्सअपवरती मला हे चित्र मिळालं. म्हटलं असं आपण करायचा प्रयत्न करूया. तर एक आपलं पंढरपूरला एक माझे मित्र होते, त्यांना मी सांगितले की मला असा दगड पाहिजे. त्या मित्राने मला दगड पाठवून दिला आणि त्याच्यामध्ये मी हे कार्विंग केलेलं आहे. क्या बात. पहा मित्रांनो, एखाद्या चित्रावरनं आणि सालारजंग म्युझियम हैदराबाद इथे आपण पाहिलेलं आहे, ते शिल्प बनवायचं मनात येतं आणि तो आपला जो संकल्प आहे तो पूर्णत्वास न्यायचा. यासाठी लाखो लाखो सलाम आहेत चंद्रकांत होनकळस सरांना. यानंतर आपण वळतो त्यांच्या पुढच्या शिल्पाकडे आणि ते आहे एका युवतीचं शिल्प आहे. मी माझ्या कॅमेरामनला मित्राला विनंती करीन की हे शिल्प पण माझ्या प्रेक्षकांना जवळून दाखवावं आणि मग आपल्या होनकळस सरांकडनं आपण या शिल्पाविषयी प्रेरणा कशी मिळाली, का बनवावं असं वाटलं, कुठे पाहिलं होतं, याविषयी थोडंसं आपण त्यांना बोलतं करणार आहोत. सर, या शिल्पाविषयी थोडीशी माझ्या ऑडियन्सला माहिती द्या. पुण्यापासून सातारा, हां. सातारा येथे औंध म्युझियम आहे. औंध म्युझियम. अच्छा. तर तिथे जे संस्थानिक होते, ते संस्थानिक त्यांना शिल्पकलेची किंवा चित्राची वगैरे आवड होती. हां. आणि तिथे औंधला संग्रहालय आहे. ओके. ते संग्रहालय मला तुमच्यासारख्या लोकांनी सांगितलं ते संग्रहालय बाहेर, तुम्ही आर्टिस्ट आहेत, तुम्ही जाऊन पाहून या पाहायला. हां. आणि तिथे एक एम.आय. देऊळ, आपलं एम.आयचं देऊळ पण आहे. देऊळ आहे. हां. ते दोन्ही कामं होतील. मग मी आणि आमच्या घरचे फॅमिली आम्ही तिथे पाहायला गेलो होतो. हां.
तर तिथं शिल्प वगैरे पाहिल्यानंतर मला वाटलं की आपण प्लॅस्टरमध्ये काम केलं आहे, ह्याच्यामध्ये काम केलं आहे, तर आपण पण जरा वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करूया. तर हे प्लॅस्टरमध्येच आहे, पण डेंटिस्ट प्लॅस्टर. ओके. डेंटिस्ट प्लॅस्टर हा एक हार्ड प्लॅस्टर असतं, पण ते हार्ड पद्धतीचं असतं. मग त्याचं मी अगोदर क्लेमध्ये याचं काम केलं. क्लेमधून कोणतं याचा रबर मोल्ड काढला. रबर मोल्ड काढल्यानंतर डेंटिस्ट प्लॅस्टर त्याच्यामध्ये हे मी शिल्प करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे जे मी पाहिलं होतं ते मला आपण करण्याचा प्रयत्न करूया. तिथे एक फोटोग्राफ काढला, मी तिथं फोटो आणला होता आणि त्या फोटोवरनं मी करण्याचा प्रयत्न केला. अफलातून. पहा मित्रांनो, ही शिल्पकला आपण कशी जोपासली आहे अतिशय सुंदररित्या. यानंतर आपण वळतोय ऑस्करचा जो अवॉर्ड दिला जातो, एखादा पिक्चर ऑस्करला पाठवला, हे तुम्ही आम्ही नेहमी बातम्यातनं पेपरमधनं ऐकलंय. तर हे बनवण्याचं, शिल्प बनवण्याची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि ह्याच्याविषयी, हे कसं बनवलंय त्याविषयी थोडीशी माहिती द्या. हे शिल्प बनवलेलं आहे ते म्हणजे वुडनमध्ये. आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्या प्लॅस्टरमध्ये वगैरे काम केलं आहे, ते आता आपण वुडनमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. तर त्या दिवशी ह्याचा मी फोटो पाहिला आणि मग ह्याच्याप्रमाणे, आणि ह्याच्यामध्ये ना प्रमाणबद्धता जास्त चांगली वाटली मला. म्हणून म्हणून आपण करून पाहूया म्हटलं. म्हणून मग हे, आणि हे 3 डायमेन्शनमध्ये केलेलं आहे. ब्युटिफुल. मित्रांनो पहा, तुम्हाला हे दाखवतोय मी. ऑस्करची जे अवॉर्ड देतात त्याची ही प्रतिकृती आहे. यानंतर एक महत्वाचं शिल्प आहे फिल्मफेअर अवॉर्ड. तुम्ही टी व्हीवरती जे बघता, आपल्या सिने जगतात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सगळ्या हिरो, हिरोईन्स किंवा म्युझिशियन्स किंवा सिनेमॅटोग्राफर, असे तऱ्हेतऱ्हेचे अवॉर्ड दिले जातात. प्लेबॅक सिंगर हा फिल्मफेअर अवॉर्ड तुम्ही पाहिलाच असेल. तर हे शिल्प, याच्या मागची थोडी कहाणी ऐकण्यासारखी आहे. आम्ही लहानपणी असताना आम्ही गणपती करत असो. तर नंतर पुढे आल्यानंतर असं वाटलं की आपण हे, मी शिल्प पाहिलं होतं पेपरमध्ये वगैरे किंवा आपण ह्याच्यामध्ये पाहतो वगैरे, म्हणजे आपण हे करण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर ते अगोदर क्लेमध्ये केलं होतं, नंतर क्लेमध्ये केल्यानंतर मला आपण हे वुडनमध्ये करूया. अच्छा. तर हे मी वुडनमध्ये केलं होतं आणि एका मित्राकडे, MIDC एका मित्राकडे शॉपमध्ये गेलो होतो. तर तिथं गेलं असताना त्याचे दुसरे एक मित्र आले आणि त्यांनी पाहिलं की हे कोणी केलेलं आहे आणि हे कशामध्ये केलं, म्हणजे हे वुडनमध्ये केलेलं आहे. तर त्यांनी मला विचारलं की हे तुम्ही ओरिजिनल पाहिलं काय सर? म्हटलं ओरिजिनल तर काय मला पाहता आलं नाही आणि मला काय एवढं कोणी, मला काय ते पाहता येणार नाही, काय नाही. ते म्हणजे थांबा म्हणे, माझे एक मित्र आहेत, त्यांना तर तुम्हाला ओरिजिनल दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांनी माझ्या एका मित्राला फोन केला. त्यांचं नाव होतं आपटे. देसाईने फोन केला आपटेनं. अरे म्हणलं माझे एक मित्र आहेत, त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड केलंय, पण त्याला ओरिजिनल फिल्मफेअर अवॉर्ड पाहायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, माझे एक मित्र आहेत नाना पाटेकर, मी त्यांना फोन करतो आणि त्यांच्याकडे फिल्मफेअर अवॉर्ड आहे, त्यांच्याकडनं आपला मेल का आपण प्रयत्न करूया. मग ते आपटे होते, त्या आपटेने नाना पाटेकरांना फोन केला. नाना पाटेकर फोनवरती होते. नाना पाटेकरने त्यांना सांगितलं की उद्या सकाळी मी 10:30 पर्यंत घरामध्ये आहे, तुझ्या मित्राला 10:30 पर्यंत पाठवून दे, मी तुला फिल्मफेअर अवॉर्ड देईन. अच्छा. मग दुसऱ्या दिवशी माझे मित्र त्यांच्याकडे गेले. नाना पाटेकरांकडून त्यांनी फिल्मफेअर, ओरिजिनल जे फिल्मफेअर ते नाना पाटेकरांच्याकडे आहे ते त्यांनी आणलं आणि त्यांनी मला दाखवलं की अशा अशा पद्धतीचं आहे. मग मला जे पाहायचं होतं मी पाहिलं वगैरे. आणि तेवढ्या वेळामध्ये माझे एक मित्र तिथे जवळपास कुठेतरी आले होते शिर्के कॉलेजमध्ये. आणि मी जिथं होतो ना ते लकाके बंगला आहे, तिथं जवळपास होतो मी. तर ते म्हणले मी अशाच्या ठिकाणी मी आलेलो आहे. ते म्हणले थांबा तुम्ही, मी येतो. माझे मित्र आले आणि त्यांच्याकडे कॅमेरा होता. ओके. मग त्यांनी माझ्या मित्राला म्हटलं की मला ह्याचे फोटो काढून पाहिजेत. मग त्या मित्राकडून ते ओरिजिनल आम्ही घेतलं, समोर ठेवलं आणि मला जे पाहिजे त्या क्लोजअपमध्ये जे काय फोटो पाहिजे, समोरचे साईडचे पाहिजे त्या पद्धतीने आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी कॉम्प्युटरवरती त्याचे आम्ही प्रिंटआउट केले. आणि मला मी जे केलेलं आहे आणि ओरिजिनल जे झेरॉक्स होते त्याच्यामध्ये काय काय फरक आहे, असा फरक वगैरे मी करण्याचा प्रयत्न करून आता जे तुम्हाला पाहायला मिळत आहे हे त्याची प्रतिकृती आहे. म्हणजे शुद्धता केलेली ही प्रतिकृती आहे. क्या बात आहे. पहा मित्रांनो, फिल्मफेअर अवॉर्ड याची प्रतिकृती ब्लॅक लेडी जिला म्हटलं जातं, आणि ही बनवण्यासाठी आपल्याला जो योग आला आहे तो योग म्हणजे नाना पाटेकर, आपले मराठी आणि हिंदी फिल्म जगताचे एक दिग्गज अभिनेता, यांचा उपयोग झाला, यांची मदत झाली. म्हणून नाना पाटेकरजींना लाख लाख सॅल्यूट. यानंतरचं शिल्प आहे हे मला वाटतं असं हस्तिदंतासारखं काही मटेरियल वाटतंय, याच्याविषयी थोडं एक्सप्लेन करा. पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे आहे, पाण्याचा हंडा घेऊन जाणारी स्त्री दिसतेय, बरोबर आहे? बरोबर. तर हे तुम्ही कसं काय बनवलं त्याविषयी थोडं सांगा. आता आपण प्लॅस्टरमध्ये काम केलं, वुडनमध्ये काम केलं. तर माझे एक मित्र होते, तर त्यांची माझी ओळख झाली
आणि ते ना ते मार्बलमध्ये वगैरे काम करतात. अच्छा. मग हरकत नाही, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो. मग ते म्हणले कुठून आणला मार्बल? ते म्हणले मी जबलपूरला होतो म्हणले, आणि तिथे त्या मार्बलच्या खाणी वगैरे आहेत, जबलपूरला खाणी हो, वगैरे आहेत. हो. मग त्यांच्याकडे काय एक पीस होता. हां. मग त्यांनी मला दिला, माझ्याकडे हा पीस आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊन जावा. मग त्यांनी मला जो पीस दिला त्यातून मला जे वाटलं हां. ते त्या दृष्टीने मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. यानंतर ही एक आपण जे वेलकमचं पोस्टर असतं घरामध्ये, तशी एक स्त्री घरी येणाऱ्या अतिथीला हात जोडून त्याचं स्वागत करते, असं एक छोटंसं शिल्प आहे. मग हे सुद्धा, हे दोन्ही मटेरियल सेम आहे. दोन्ही मटेरियल Same आहे. तुमच्या या शिल्पकलेला पुन्हा एकदा मी खूप खूप नमन करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा अर्पण करतो. ओंकळस सरांची आपण चित्रकला पाहिली, शिल्पकला पाहिली. यानंतरच एक शिल्प इथं चालू आहे तुमचं काम. मला वाटतं नेल्लोरला हे म्युरल आहे. मित्रांनो, मी कॅमेऱ्यावर तुम्हाला त्या म्युरलचा फोटो दाखवतोय आणि नंतर मी माझ्या कॅमेरामन मित्राला विनंती करीन की सध्या हे म्युरल बनवण्याचं जे काम आहे त्याच्यावरती आपण फोकस करून माझ्या ऑडियन्सला दाखवावं. आता हे नेल्लोरचं म्युरल आहे. हे तुम्हाला फोकस करून चित्र दाखवलं होतं आणि त्याचं शिल्प आत्ता हा 82 वर्ष कागदावरती वय असलेला 28 वर्षाचा तरुण या कामात गर्क झालेला आहे आणि त्याच्या कामात मी व्यत्यय आणलाय आज येऊन. तर या कामाला अतिशय सुंदररित्या ते पूर्ण होईल यासाठी मी लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो. आणि मला असं वाटतं मित्रांनो, आपल्या या हुरहुन्नरी कलाकाराच्या चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही कलांबद्दल मी तुमच्या मनापर्यंत त्यांची माहिती पोहोचवली आहे. आता द बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्हाला विनंती करेन मी, आज 82व्या वर्षी इतक्या उत्साहाने, इतक्या एन्थुझियास्टिकली, इतक्या ताकदीने आपली कला जोपासत जगणाऱ्या या तरुणाचे व्हिडिओ नक्कीच यंग जनरेशनपर्यंत शेअरिंग झालं पाहिजे. जास्तीत जास्त कलाकारांपर्यंत या निगडी प्राधिकरणमध्ये राहणाऱ्या या हुरहुन्नरी कलाकाराची माहिती पोहोचावी, याच एका सदहेतूने मी माझ्या चॅनलवर त्यांची मुलाखत घेतोय. मित्रांनो, साथ दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद. व्हिडिओग्राफर मिस्टर संजीव ओंकळस, तुम्ही मला जी मदत करताय त्याबद्दल शब्दात नाही आभार व्यक्त करणार मी. तुमच्या या ऋणातच मला राहू द्या. धन्यवाद.